नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही की चेक केलेली असेल. आता महत्त्वाची गडबड आहे ती म्हणजे की सर आता आम्हाला ह्याच्यामध्ये आक्षेप नोंदवायचे ते आम्ही कसे नोंदवू, त्याची पद्धत काय असेल, त्याची डेट्स आणि ऑल कसं काय असेल. तर यासाठी जरा नीट बघा. इथे काल आयोगानं आपल्याला जेव्हा की दिली त्याच्यासोबत सोबत आयोगानं आपल्याला सांगितलेलं सुद्धा आहे की आपण ऑनलाईन जे आहे ते त्या पद्धतीने आपण याच्यातले आक्षेप जे आहेत ते नोंदवायचे आहेत आणि ते 18 नोव्हेंबरच्या आत आपल्याला जे आक्षेप आहेत ते नोंदवायचे आहेत. इथं आयोगानं त्याविषयी आपल्याला पहिलेच माहिती देऊन ठेवलेली आहे. आता आक्षेप नोंदवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे की कोणकोणते प्रश्न गडबड आहेत आणि त्याच्यात आम्ही कोणकोणत्या सप्लिमेंटरी गोष्टी देऊ ज्याच्याद्वारे आक्षेप नोंदवला जाऊ शकतो त्याविषयीचा हा व्हिडिओ. सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला सगळ्यांना सांगू दे की जसं पेपर झाला त्याच्यानंतर आपण आन्सर की डिस्कस केलेली होती. एमपीएससीच्या आन्सर की नंबर 1 नुसार 92% आणि आता आम्हाला माहिती आहे की हे दोन पण प्रश्न अजून आमच्या बरोबर आहेत. तर असं टोटल 94% आपला ॲक्युरसी रेट राहिलेला आहे. एक क्वेश्चन नक्कीच तो कॅन्सल होणार आहे. जर तो कॅन्सल केला तर आपण खूप चांगल्या घरात आहोत. सो पीडब्ल्यूचा हा स्कोअर आहे 94. आता ह्या प्रश्नांमध्ये हे बघा आम्ही त्याच्याबद्दल सगळं काढून पण ठेवलं. ऑफिशियल आन्सर की आमचे आन्सर आम्ही ते काढून पण ठेवलेलं आहे. कशात ॲम्बिग्युटी आहे आम्ही ते पण काढून ठेवलेलं आहे. आणि त्या सगळ्या कीज आहेत त्या खाली तुम्हाला त्याचे व्हिडिओज पण अवेलेबल आहेत आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण ते अवेलेबल आहे. आय होप तुम्ही ती की चेक केलेली असेल. आता कोणकोणत्या क्वेश्चनमध्ये काय काय ॲम्बिग्युटी आहे किंवा कोणकोणत्या क्वेश्चनमध्ये आपल्याला चेंजेस अपेक्षित आहे जरा त्यांच्याविषयी डिटेलमध्ये मित्रांनो इथे बोलूया. तत्पूर्वी तुम्हाला मार्क किती आले आणि तुमची कॅटेगरी हे जरा आम्हाला खाली नक्की टाका. सो दॅट एकदा जरा परत आयडिया येईल की कसे कसे मार्क आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या कॅटेगरीनुसार ते राहिलेले होते. आमच्या टीमला पण ते जज करता येईल. तुम्ही जेवढे विद्यार्थी ते बघतात आहेत कृपया तुमचा खरा स्कोर आणि तुमची कॅटेगरी टाकायला विसरू नका. आता हा एक प्रश्न आहे बघा. मी आता इथे सेट नंबर C फॉलो करतोय. क्वेश्चन नंबर 84 आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना याचं एमपीएससीने दिलेलं उत्तर 1990 आहे जे की चुकीचं आहे. उत्तर असलं पाहिजे 1992. मग आता ह्याच्यासाठी सोर्स काय तर काय नाही, खूप इझी आहे. तुम्ही तिथे सरळ सरळ गुगल करा नॅशनल कमिशन फॉर वुमन. त्यांच्या वेबसाईटवरती जा, अबाउट अस मध्ये जा. त्याच्यात पहिल्याच लाईनमध्ये दिलेलं आहे बघा नॅशनल कमिशन फॉर वुमन सेटअप ॲज अ स्टॅच्युटरी बॉडी इन जानेवारी 1992. ठीक आहे. तर ते दिलेलं आहे. याच्यासाठीचा जो कायदा आहे तो 1990चा आहे. आयोगानं इथे परत एकदा कायदा विचारलेला नाहीये, स्थापना विचारलेली आहे. स्थापना विचारलेली आहे त्याच्यामुळे उत्तर 1992 येईल. आयोगाने जर कायदा विचारला असता तर उत्तर 1990 हे बरोबर होतं. मग आता याच्यासाठी तुम्ही सप्लिमेंटरी कोणतं जोडू शकता ते तर सरळ सरळ वेबसाईटवरती जा, अबाउट अस वरती क्लिक करा, कंट्रोल P दाबा. कंट्रोल P दाबल्यानंतर तो जे पेज आहे ते प्रिंट होईल. तुम्ही त्याला डाउनलोड करून घ्या. क्वेश्चन नंबर त्याचा सेट आणि सरळ सरळ हे त्याला अटॅच करा, मेन्शन करा. ह्याच्यात आयोग उत्तरामध्ये नक्की बदल करेल. हा झाला क्वेश्चन नंबर 1. ह्याच्यानंतर जाऊया. हा बघा हा वाला आहे क्वेश्चन नंबर 86 आणि परत एकदा C सेट. बजेटमध्ये स्मॉल मॉड्युलर रिएक्टर बरोबरची चर्चा आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. हे जे स्टेटमेंट आहे ते बघा काय म्हणतात ते 25-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात जे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर संशोधन आणि विकासावरती केंद्रित आहे. हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. हा इलिमिनेट होईल. अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील. बरोबर आहे. बी सुद्धा करेक्ट आहे. हा इलिमिनेट होईल. आता इथे इंटरेस्टिंग आहे. मी ज्याच्या खाली अंडरलाईन केलेली ते नीट बघा. परकीय क्षेत्रातील गुंतवणूक 1 मिनिटासाठी आपण त्याला FDI किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं कन्सिडर करूया. अशी अपेक्षा आहे. तर अशी अपेक्षा आहे असं म्हणणं आयोगाचं खूप जुन्या क्वेश्चनमध्ये आहे. रांगती चलनवाढ अर्थव्यवस्थेसाठी फलदायी असू शकते. हे आयोगाचं हे असू शकते आहे हे नेहमीच आहे आणि त्याला आयोगानं बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे. मला आजही आठवतंय A आणि C हे स्टेटमेंट आयोगानं बरोबर दिलेलं होतं. आता आयोग इथे म्हणतंय की नाही A आणि B बरोबर आहे. पण माझं म्हणणं नाही वरीलपैकी सर्व बरोबर आलं पाहिजे. इधर बरोबर आणा किंवा त्याला तुम्ही कट करा. मग आता ह्याच्यामध्ये मी सोर्सेस कोणकोणते देऊ शकतोय तर जरा ह्याच्यात नीट बघा. PIB प्रेस रिलीज आहे ज्याच्यामध्ये जे प्रेस डॉक्युमेंट युनियन बजेट 25-26 साठी PIB ने काढलेलं होतं त्याच्यात
इंट्रोडक्शनच्या शेवटच्या लाईनमध्ये पब्लिक प्रायव्हेट कोलॅबरेशन आणण्यासाठीचा यांचा विचार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, लास्ट लाईन. आता ह्याला डिफेंड करत असताना आयोग काय म्हणतंय की बाबा रे, न्यूक्लिअर एनर्जी, मी ह्याचं हे पूर्ण जे PDF आहे ती इथे दिलेली आहे, तुम्ही फक्त PIBच्या साईटवरती जाऊन किंवा न्यूक्लिअर एनर्जी 2025 बजेट स्मॉल मॉड्युलर रिएक्टर एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला PIBच्या लिस्टवरती हे भेटून जाईल. आता ह्याच्यामध्ये हे लोक काय म्हणतील की ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1962 नुसार याच्यात फक्त पब्लिक सेक्टर कंपन्याच इन्व्हेस्ट करू शकतात. ॲम्बिग्युटी इथे तयार होते. क्वेश्चन इधर कॅन्सल होऊ शकतो किंवा चेंज होऊ शकतो. इथे तयार होतंय की जर ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1962 सांगतोय आणि अपडेटेड फॉर्मॅटमध्ये इथे असं म्हटलं जातं की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पण येऊ शकते. मग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, समजा एक्स नावाची कंपनी आहे, पण त्या एक्स नावाच्या कंपनीमध्ये ए नावाच्या फॉरेन कंपनीने इन्व्हेस्ट केलेला असेल तर एक्स नावाची कंपनी सुद्धा फॉरेन इन्व्हेस्टमेंट असणारी कंपनी बनेल. मग आता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तुम्ही घेऊन येतात. मग आता हा जो शेवटचा शब्द आहे तो परत ॲम्बिग्युटीमध्ये फसतोय की अपेक्षा आहे. अपेक्षा आहे असं म्हटलेलं आहे ना. मग जर आता परत एकदा हेच उदाहरण देत असताना एक्स कंपनीमध्ये ए फॉरेन कंपनी तिने इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर क्वेश्चन मार्क बनणार आहे. ठीक आहे, इधर हा क्वेश्चन कॅन्सल होईल और इधर हा क्वेश्चन चेंज होईल. आता मग हे तुम्ही लावत असताना काय काय देऊ शकता ते, तर ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1962 1 आणि 2 तुम्ही PIBचं प्रेस रिलीज हे सोबत त्याच्यात द्या. आयोगाला नक्कीच त्याच्यावरती विचार करावा लागेल. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन दोस्तांनो, पुढचा हा क्वेश्चन आहे 72. या 2 शब्दांवरती जरा तुम्ही फोकस करायला पाहिजे. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की नाही सर, याचा उत्तर जे आहे ते इंग्लंडच आहे. जन्म इंग्लंडचा आहे. जन्म इंग्लंडचा आहे. सुरुवात जी आहे ती अमेरिकेचीच आहे. मग ह्याला डिफेंड करण्यासाठी कोणत्या 2 गोष्टी आहे, तर तुम्ही लोक म्हणाल सर मॅग्ना कार्टा जरा एकदा नीट वाचा, तुम्हाला माहिती नसेल तर एकदा बघा, UK पार्लमेंटवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. पण मित्रांनो जरा तुम्ही थोडंसं हे गुगल करा, व्हर्जिनिया डिक्लेरेशन ऑफ राईट्स. मॅग्ना कार्टामध्ये चर्चा नक्कीच झालेली होती, पण जी सुरुवात आहे ही व्हर्जिनिया डिक्लेरेशन पासूनचीच आहे. ठीक आहे, त्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं असेल की ह्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते 1 आहे आणि आयोगानं ते बरोबर दिलेलं आहे. यात आम्हाला कोणतं चुकीचं आढळत नाही. मी याच्याविषयी आपल्या स्वप्नील राठोड सरांशी देखील चर्चा केली. ऑफकोर्स जानो काम त्यो करो, तुझा करो तो गोता खायो. त्याचं काम त्यानंच करायला पाहिजे, दुसऱ्यानं केलं तर गडबड होते. मी बोललो सुद्धा स्वप्नील राठोड सरांशी, त्यांचं पण म्हणणं होतं की नाही सर याचं उत्तर आपण आन्सर कीच्या याच्यामध्ये सुद्धा एच दिलेलं आहे अमेरिका, आणि त्याचं उत्तर एच येईल. ह्याच्याविषयी बोलत असताना सरांनी स्टेट बोर्डचा पण एक रेफरन्स दिलेला होता ज्याच्यामध्ये ह्या विषयीची जी ॲम्बिग्युटी आहे ती स्पष्ट करण्यात आलेली होती की जन्म इंग्लंड आणि जी सुरुवात आहे ती बाबारे अमेरिकेमध्ये झालेली होती. नेक्स्ट हा एक क्वेश्चन खूप भारी आहे, मस्त आहे. याच्यात आयोगाने एक शब्द विसरला आयोग, त्याच्यामुळे या क्वेश्चन मध्ये गडबड तयार झालेली आहे. हा प्रश्न आहे तो म्हणजे ग्लोबल पीस इंडेक्स 2024. आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लावा असं सांगितलं. ह्याच्यात रँकिंग म्हटलेलं आहे. आयोग कदाचित स्कोर हा शब्द वापरणं विसरलंय. जर तुम्ही स्कोर नीट बघाल तर आइसलँड 1.112, आयर्लंड 1.303, ऑस्ट्रिया 1.313, त्याच्यानंतर न्यूझीलंड 1.323 असं दिलेलं आहे. जर रँकिंग नुसार असेंडिंग ऑर्डर घ्यायला गेलो तर गडबड होतीये, चढत्या क्रमानं लावा तर गडबड होतीये. मात्र स्कोर नुसार जर बघायला गेलो तर उत्तर हे बरोबर येतंय. मग आता परत इथे जो आहे तो हा क्वेश्चन तुम्ही आयोगाला इंटरनेटवरनं ह्याचा डेटा अवेलेबल आहे, तो तुम्ही काढून जर आयोगाला पाठवत असाल तर आयोगाला तुमचं उत्तर ह्याच्यामध्ये ऐकावंच लागणार आहे. आता आयोग ह्याच्यावरती काय डिफेंड करतो हे पण बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर लेट्स सी याच्यात काय होतंय ते. पण मी तुम्हाला फक्त याचे रेफरन्सेस देऊन ठेवतो की आयोगाला उत्तर ह्याच्यानुसार हवंय का हे बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा दोस्तांनो, ज्यांचे स्कोर येतात त्यात ऑफकोर्स त्यांनी लगेच कामाला लागणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी जे UPSCचं प्रिपरेशन करत होते त्यांनी यावर्षीची MPSC प्रिलिम्स दिली, त्यांना कळालं व्हॉट इज MPSC. त्यांची झोप मोड झाली डायरेक्ट. त्यांना कळून गेलं की हे फॅक्च्युअल आहे, ये हमसे ना हो पाएगा, आणि इथे ऑफकोर्स स्कोर लागणार आहे. आणि तुम्ही जर नीट बघत असाल तर मेजॉरिटी पेपर हा फॅक्च्युअल होता, त्याच्यात तुम्हाला फॅक्ट्स माहितीच पाहिजे असाच तो पेपर होता. UPSCचा पेपर नव्हता की ज्याच्यात अनालिसिस गरजेचं असतं.
तर जर तुमचा स्कोर येत असेल, जो की बघा पेपर अवघड होता हे आता तुम्हाला की आल्यानंतर कळालेलं असणार आहे. इनफॅक्ट खाली पण तुम्ही अजून परत एकदा तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला असाल तर मग मला सांगू देत की बाबांनो तिथे तुम्हाला मिळालेले मार्क आणि तुमची कॅटेगरी टाकायला विसरू नका, सो दॅट आम्हाला पण जरा जज करता येईल. पेपर अवघड होता हे तर सगळ्यांनीच मान्य करायला हवं. तुम्हाला किती मार्क होते ते खाली नक्की मला टाका बरं का प्लीज. आता जर तुमचा स्कोअर चांगला येत असेल, तुम्ही सॅटिस्फाईड आहात, हो बाबा मला राज्यसेवेचाच अभ्यास करायचा आहे सर, आणि त्याच्यात तुमची मदत गरजेची आहे, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही मेंटरशिप नक्की जॉईन करून घ्या. हा QR कोड आहे मेंटरशिपसाठीचा. शिवाय आम्ही ना तुमचे काही क्वेश्चन पेपर्स देखील आता चेक करून देणार आहोत. आता त्यासाठी ना आपण ही एक बॅच लॉन्च केलेली आहे सफलता. ही 10 तारखेला संध्याकाळी 8 वाजता ही बॅच लॉन्च झालेली होती. आदरणीय हांडे सर आणि आदरणीय दरक सर या दोघांनी मिळून ती बॅच लॉन्च केलेली होती. तुम्ही जरा त्याचा एक व्हिडिओ पण बघा, तुम्हाला या प्राइसिंग बद्दलची एक सरप्राईज सुद्धा तिथे मिळेल. एवढी प्राइसिंग दिसते का आणि त्याचं काय सरप्राईज आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. इट इज अप टू यू, तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, पण तुमचे पेपर आणि ऑल आम्ही स्वतः एज्युकेटर्स याच्यामध्ये चेक करून देणार आहोत. या मेंटरशिपचा QR कोड स्कॅन करा आणि नक्कीच जॉईन करा. तुमचे मार्क किती आहे ते मला खाली सांगायला विसरू नका. शिवाय अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रश्नावरती डिस्कशन हवंय, आमच्याकडनं मदत हवी आहे, ते आम्हाला जरा खाली नक्की कळवा. आम्ही त्याचे सोर्सेस सापडवून देण्यासाठी तुम्हाला मदत करू. मी इथे थांबतो. थँक्यू सो मच. जय हिंद.